कन्यादान। हे चल ये चल बस। पाणी दे। हे घे। कार्तिक, बराच ना बाळा तू आता? हो मी बरा आहे तसा, थोड्या गोळ्या घ्याव्या लागतील आणि मी बरा आहे बस। अहो आता हे काय झालं? अरे वा, लक्ष गेलं माझ्या बोटाकडे। आश्चर्य आहे, घरामध्ये आल्यापासून मी दाखवत आलोय, कुणाचंही लक्ष नाही। त्या परक्या माणसाकडे लक्ष, त्याची काळजी तुला, नवऱ्याची काळजी नाही। सांगा ना आता काय झालंय? त्याला विचार, हे सांग तिला हे काय झालंय ते। काय झालंय? काय झालं? काय आता का दातखिळी बसली? ते ऍक्च्युली मला जशी वांग्याची ॲलर्जी आहे तशीच मला अजून एका गोष्टीची ॲलर्जी आहे। ॲलर्जी म्हणण्यापेक्षा मी घाबरतो, ते म्हणजे इंजेक्शनला। मी लहानपणापासून इंजेक्शनला घाबरतो, मला इंजेक्शनची खूप भीती वाटते। मला काही कळत नाही, म्हणजे मी एक वेळेस ना माझ्यासमोर असं बंदूक रोखून कोणी उभं असेल ना तरी मी घाबरणार नाही, पण हे इंजेक्शन म्हणलं ना की मला खूप भीती वाटते। आणि मी नेमके हेच सांगायचा प्रयत्न करत होतो पण कोणी ऐकत नव्हतं। मला इंजेक्शन देत होते आणि इंजेक्शन देत असताना माझे असे हातपाय मी हलवत होतो आणि सरांनी माझा दंड धरून ठेवला, म्हणून मी सरांच्या बोटाला चावलो। काय? बाबांना चावलास? हो, म्हणजे मी ऍक्च्युली काही जोरात चावलं नाही, असं कडकडून चावलं नाही, पण जरा असंच आपलं वरवरचं मन। बरं वाटतंय का तुला आता? तुला आता बरं वाटणारच। औषध वगैरे घे। हो बाळा तू आराम कर, मी मस्त चहा टाकते तुझ्यासाठी। आम्हाला विचारा की, आम्ही आहोत घरात, चाही पितो आम्ही, काय फक्त कॉफीच पित नाही। पण उमे, हे उगाच सदाशिवरावांनी केलं। अरे साधं कोकम लावलं असतं ना तर एकदम बरं झालं असतं। ऍक्च्युली आपल्याकडे कोकणातला एकदम रामबाण उपाय, कोकम लावायचं। गोविंदराव, पुढच्या वेळेला एक काम करा, म्हणजे ह्याला पुन्हा जेव्हा कधी असं इंजेक्शन देण्यासाठी न्यावं लागेल ना, तेव्हा तुम्ही त्याला घेऊन जा बरोबर। म्हणजे शरीरावर जिथे कुठे तो चावेल तिथं ते कोकम लावा। कोकम लावायला सांगताय? अहो सदाशिवराव, मी त्याला ते ॲलर्जी का काय झाली ना तिथे कोकम चोळायला सांगत होतो। आता जिथे चावेल तिथे कोकम लावून जखम झालेली असेल तर काय उपयोग? मी चहा टाकते। हा नशीब। फारच डरपोक आहे नाही? हाँ नाही म्हटलं, फारच डरपोक आहे तो। कोण? तोच ग, इंजेक्शनला घाबरतो। शट अप तेजस। अरे शटअप काय?
वांग्याची काय तर म्हणे ऍलर्जीच आहे, इंजेक्शनची काय तर भीतीच वाटते. नमुना उचललायस तू. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ऑफकोर्स इट्स माय बिझनेस. शेवटी आता मलाच त्याची परीक्षा घ्यावी लागणार. नाही म्हणजे तसं बाबांनीच सांगितलंय, त्याच्या सगळ्या अपडेट्स सगळ्या डिटेल्स मीच देणार आहे बाबांना. हो, पण म्हणून काय असं लगेच बाद नसतं करायचं कोणाला. असल्या माणसांना ना बादच केलं पाहिजे. यार इंजेक्शनची कसली आली भीती तूच सांग. हा बाबा, म्हणजे एखादा अचानक वाघ आला समोर किंवा अचानक ऑपरेशन करायला नेलं तर ठीक आहे यार, तो घाबरला. पण यार इंजेक्शनला कोण नाही घाबरत. आपण नाही घाबरत असल्या फालतू गोष्टींना. अगं 1760 इंजेक्शन घेतलीत. हा म्हणजे मी पण घाबरतो, पण त्यात काय आलं. अगं म्हणजे किळसवाणी असते ना पाल. केवढे लोक घाबरतात जगातले. इंजेक्शनला कोण नाही घाबरत. झालं का तुझं? का निघ आता. अगं ताई मला अभ्यास करायचा. तू पण त्याचीच साईड घे. अगं हो, माझं ऐकशील मॉम? मी आता कम्प्लिटली बरा आहे. मला कीर्तने सर डॉक्टरकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि मी नेहमीप्रमाणे तिथे हायडोस घातला. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, इंजेक्शन देत असताना असं हातपाय हलवत होतो तर सरांनी माझा दंड धरून ठेवला होता आणि मग मी त्यांच्या बोटाला चावलो. नाही ऍक्च्युली नाही, ते थोडेसे चिडले होते मगाशी, पण आता ओके. हा या मॉम, नाव आय एम कम्प्लिटली ओके. मी ठेवतो आता फोन, कारण की इथे वेळेत झोपावं लागतं. हा डॅडला आहे सांग. या बाय. सर हे काय आहे सर? याच्यामध्ये आता तुम्हाला हे लिहून द्यायचं की तुला कसल्या कसल्या व्याधी आहेत, कशाचा फोबिया आहे, कशा कशाची भीती वाटते, कशा कशाची ऍलर्जी आहे आणि अनुवंशिक काय काय आलेले आहेत रोग राई काय ती. सर हे सगळं मला लिहून द्यायचं. मला तुझी हिस्ट्री माहीत असली पाहिजे. सर अहो, मला काय अशा डझनभर व्याधी नाही आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, मला फक्त वांग्याची ॲलर्जी आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं एक वेळेस कोणी बंदूक रोखून उभा असेल तरी मी घाबरणार नाही, पण इंजेक्शनची तेवढी मात्र भीती वाटते सर. हे जे काय आहे ते सगळं लिहून द्यायचं. ते अनुवंशिक पण काय असेल ते लिहून द्यायचं. सर आता याच्यात अनुवंशिकतेचं काय संबंध? ओके बरं, पण मला मॉम आणि आजीला विचारावं लागणार ना तसं. हा, आणि जर का तुम्ही अनुवंशिकतेचं म्हणत असाल ना, तर सर हा गोरा रंग आणि ही जी पर्सनॅलिटी आहे ना, ती अनुवंशिक आहे. ऍक्च्युली नाही, मी लिहितो सर, तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आय स्वेअर सर, म्हणजे फक्त वांग्याचीच ॲलर्जी आणि इंजेक्शनची तेवढी मात्र भीती वाटते. प्रत्येक माणसाला कशा ना कशाची तरी भीती वाटतेच. नाही, हे जे काही घाबरलास ना, हे साधारण लहान वयामध्ये म्हणजे बालपणामध्ये घाबरतात लोक. मोठे झाल्यावर नाही घाबरत. नाही 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 सर, असं नाहीये. मोठ्याने सुद्धा भीती वाटते. आता तुमचंच बघा ना सर, तुम्हाला सुद्धा कशा ना कशाची तरी भीती वाटतच असणार. मला कशाची भीती नाहीये सर. असं शक्यच नाहीये. माणसाला भीती वाटतेच. यू सी सर, इट्स सायकोलॉजिकल. तुम्ही आठवून बघा, तुम्हाला भीती वाटत असणार एखाद्या किड्याची म्हणा, प्राण्याची म्हणा, नाही, अंधाराची, बंद जागेची नाही, आपला माणूस आपल्यापासून लांब जाण्याची. सर किती कडक कठोर शिस्तीचा असला तरी शेवटी माणूसच आहे. कशाची तरी भीती असणारच. बस झालंय सगळं. तो मुलगा या घरामध्ये उद्यापासून नकोय मला. काय झालं आता? कार्तिक काय बोलला का तुम्हाला? तो बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. गायत्रीचं लग्न करायचं नाहीये मला, संपला विषय. त्याला घराबाहेर जायला सांगा. आपण कुठे लगेच लग्न लावतोय तिचं? तेच तर म्हणतोय मी, लग्न लावायचंच नाहीये की नाही. अजून तिचं शिक्षण बाकी आहे, तिला काय काय करिअर करायचं आहे ते करू दे ना. मग तो कशाला पाहिजे आता?
म्हणजे काय म्हणजे आपल्याला लग्न लावायचं नाहीये की नाही, मग तो इथे पाहिजे कशाला आपल्याला? उद्या सकाळच्या सकाळी त्याला सांग घरी जा म्हणावं तुझं तू. पण आपल्याला असं कसं करता येईल? का नाही करता येणार? मुलीचे आई वडील आहोत, आपण काही करू शकतो. पण हा सगळा प्रकार तुम्ही सुरू केलाय, असा मध्येच कसा बंद करता येईल? एक मिनिट, मी काही सुरू केलेलं नाहीये. ती माणसं आली होती गायत्रीला मागणी घालायला, त्यावेळेला मला जे सुचलं ते मी त्या क्षणी बोललो, त्यावेळेला मला ते योग्य वाटलं. हो, मी सुद्धा तेच म्हणतीये. अगं पण आता तो मुद्दाच राहिला नाही ना, म्हणजे गायत्रीचं लग्नच करायचं नाहीये जर आता आपल्याला, तर मग हा इथे हवा कशाला? उद्या सकाळी तो मुलगा या घरातनं बाहेर गेला पाहिजे. मी आता जाऊन सांगतो त्याला. नाही, काही सांगू नका त्याला, चुकीचं आहे. असं काय चुकीचं आहे? चूक बरोबर, तू मध्ये पडायचं नाही इथे, तुला आधी सांगून ठेवतो मी. जातो ना आता मी, आता तो बसलाच आहे नाहीतरी असा वर करून, आता लगेच. मॉमला नटायचा रोग आहे. काय रे, काय लिहितोयस? हाय. ऍक्च्युली तुमच्या पिताश्रींची रिक्वायरमेंट आहे. आता काय? मला कसल्या कसल्या गोष्टींची ॲलर्जी आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्रास होतो, त्यातल्या कुठल्या गोष्टी अनुवंशिक आहेत, या सगळ्याची एक रीतसर यादी लिहून हवी आहे त्यांनी. सी आय नो कार्तिक, बाबांचं हे वागणं जरा विचित्रच आहे, पण नाही मग विचित्र काय आहे? इनफॅक्ट मी बऱ्याच गोष्टी शिकतो त्यांच्याकडून. शिकतोयस म्हणजे? शिकतोय म्हणजे बघ, आता आपलं लग्न होईल, मग आपल्याला तुझ्यासारखीच एक गोड मुलगी होईल, मी सुद्धा तिला तसंच शिकवणार ना. रुद्री, हे ऐक ना, तू प्लीज अशी लाजत जाऊ नकोस यार. गायत्री, किती गोड लाजतेस का तू. म्हणजे दिवसभराच्या पायपिटीनंतर यू मेड माय डे, सॉरी यू मेड माय नाईट. ते मला काय म्हणायचं आणि 3 हाताचं अंतर. तू काय कशासाठी आली होतीस, काय कळलं नाही मला. हा म्हणजे मी तुला हेच विचारायला आले होते की तू डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेतल्यास का? हो, गोळ्या घेतल्या मी, पण ऍक्च्युली गोळ्या घेतल्या मी. हो, गोळ्या घेतल्या मी. बाबा, ऍक्च्युली मी त्याला विचारत होते की डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेतल्या का नाही ते, म्हणजे. हो, आणि मी घेतल्या असं सांगितलं तिला. हा, मी सुद्धा गोळ्या घेतलेल्या नाही येतात. काय बाबा, अशा कशा राहिल्या गोळ्या? म्हणजे तुम्ही एरवी तर वेळच्या वेळी घेता ना, मग आज कशा राहिल्या? नाही घेतल्या, आणि मला एवढं प्रेमाने कोणी विचारलं सुद्धा नाही का घेतल्या नाहीत म्हणून. विचारलं नाही म्हणजे? नाही, याचा अर्थ जर तुला कळत नसेल तर मग आपण न बोललेलं बरं. आय एम सॉरी बाबा, म्हणजे माझं काही चुकलंय का? नाही, तुझं काही चुकलेलं नाही आहे, सगळं माझंच चुकलेलं आहे. कोणीतरी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मी ब्लॅकमेल करून घेतलंय. म्हणजे काय बाबा? मला तर तुझ्याशी नाही बोलायचंय, मला ह्याच्याशी बोलायचं. माझ्याशी काय बोला? उद्या सकाळी तू हे घर सोडून तुझ्या घरी पुन्हा निघून जा. काय म्हणजे झाली परीक्षा? वाव, मग आता रिझल्ट लागणार. काय काय रिझल्ट? परीक्षा वगैरे काही झालेली नाहीये, परीक्षा रद्द केलेली आहे मी, त्यामुळे रिझल्ट लागण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुझ्या आई वडिलांनी विचारलं तर त्यांना सांग, यंदा आम्हाला कर्तव्यच नाहीये. त्यामुळे ही परीक्षा वगैरे आम्ही रद्द केलेली आहे.
उद्या सकाळच्या सकाळी तू तुझं सगळं चंबू गबाळ उचल आणि तुझ्या घरी निघून जा. हं? वाटल्यास नाश्ता करून गेलास तरी चालेल, पण दुपारी तू या माझ्या घरामध्ये दिसता कामा नये. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. एक मिनिट. दिस इज नॉट फेअर मिस्टर कीर्तने. I mean, this is not fair. तुम्ही परीक्षा घ्यायची ठरवली, मी परीक्षा द्यायला तयारी झालो, त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत एकदम की परीक्षा रद्द झाली म्हणून. आणि अशी कशी रद्द झाली परीक्षा? हा, तुम्ही जे सांगताय, जसं सांगताय तसं मी करतोय ना. चांगलं वाईट जसं कसं असेल ते मी करतोय, आणि तेही परीक्षेचा भाग म्हणून विना तक्रार करतोय. आजपर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाही असं विचारायची की तू आजारी आहेस का, तुला वेट बीट लागलाय का, आणि मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो विना तक्रार. सो नाउ यू जस्ट डोंट हॅव एनी राईट टू विथड्रॉ. त्यामुळे परीक्षा होणार, आणि 1 महिना परीक्षा होईस्तोवर मी घरातून कुठेही जाणार नाही. या घरामध्ये कोणी राहायचं कोणी राहायचं नाही हे सगळं मी ठरवतो, कारण हे घर माझं आहे. कळलं? त्यामुळे उद्या सकाळी तू इथून निघून जायचं. अरे असं कसं निघून? सर, हे घर तुमचं असेल पण परीक्षा माझी आहे, आणि माझ्यासाठी हे परीक्षा केंद्र आहे, त्यामुळे मला परीक्षा देण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हा, ठीक आहे. हा, मी बसलो परीक्षेसाठी. मला माहिती आहे सर, तुम्ही मुंबईतली बरीचशी बांधकामं होत्याची नव्हती केलीत, बरेचशी बेकायदेशीर बांधकामं पाया सकट उखडून टाकलेत. पण आज मी हा कार्तिक राजहंस फालतू, तुमच्या लेखी फालतू कार्तिक राजहंस कायदेशीरित्या तुम्हाला चॅलेंज करून मला उचला आणि घरातून बाहेर काढा. मी नाही जाणार. गुड. काय गुड? म्हणजे तुझा निग्रह आवडला मला. हा, म्हणजे हा सुद्धा या परीक्षेचाच एक भाग होता. मी तुझी परीक्षा घेत होतो. तू किती स्वतःच्या मतांवर ठाम आहेस ते बघत होतो. म्हणजे मी पास झालो? असं कसं काय होऊ शकेल? तूच म्हणालास ना आता की 1 महिनाभर मी इथे राहणार आहे, त्यामुळे 1 महिन्यानंतर परीक्षा संपेल आणि रिझल्ट सुद्धा तेव्हाच लागेल. हा या परीक्षेचा एक पेपर होता असं समज. अवघड आहे.
अवघड होता तुमचा पेपर. मी तुझी सोपी परीक्षा घेणार आहे असं कधीच म्हटलेलं नव्हतं. नाही, माझी तशी अपेक्षाही नाही. परीक्षा जितकी अवघड असेल ना तितकाच यशाचा आनंदही जास्त असेल. दॅट्स द स्पिरिट. चला, आणखीन एक दिवस संपला. गुड नाईट. सर, सॉरी. नाही, मी थोडा हायपर झालो म्हणून. इट्स ओके. गुड नाईट. तू आणि तुझे बाबा धन्य आहात.